बॉलिवूडमधील सिनेमात मराठी कलाकारांना नेहमीच दुय्यम भूमिका मिळतात का? काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री स्नेहल सिदामने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यात ती अभिनेता शाहिद कपूर बरोबर उभी असलेली दिसते. आणि या फोटोखाली अभिनेत्री स्नेहल सिदामने कॅप्शन लिहिलं होतं की कळवायला उशीर आणि आनंद दोन्ही होतोय. शाहिद कपूर आणि कृती सनन यांचा हिंदी सिनेमा तेरी बातों में ऐसा उलझा जिया नुकताच प्रदर्शित झालाय. यात माझी एक छोटीशी भूमिका आहे. तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा. आणि या फोटोखाली अनेकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. यात काही जणांनी कमेंट्सद्वारे लिहिलंय की मराठी कलाकारांना नेहमीच हिंदी सिनेमात मोलकरीण किंवा दुय्यम अशा भूमिका मिळतात, तर काहींनी लिहिलंय की मराठी कलाकारांनी अशा भूमिका करूच नये. त्याचबरोबर इथे काहींनी वनिता खरात यांचंही नाव घेतलंय. ते कसं तर कबीर सिंग या सिनेमात अभिनेत्री वनिता खरात यांनी सुद्धा मोलकरणीची एक छोटीशी भूमिका केली होती. आता वनिता खरात यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या एक उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांनी कबीर सिंग आधी काही भूमिका साकारल्या असतील, पण खरं तर त्यांना या सिनेमातून एक वेगळी ओळख मिळाली. मग ती त्या छोटीशा भूमिकेतून का असेना, तिथून त्यांना जास्त लोक ओळखायला लागलेत. त्याचबरोबर कबीर सिंग मधलं काम पाहून त्यांना अजूनही भूमिका मिळाल्यात. आपण जर बघायला गेलो तर हा विषय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून चालू आहे. त्यांनाही हिंदी सिनेमावाल्यांनी नोकराच्या किंवा त्या संबंधित अशा सहाय्यक भूमिका दिल्या आहेत असं आपण म्हणतो. पण अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठीतील असे कलाकार होते की त्यांना ज्या भूमिका आवडायच्या त्याच ते करायचे. त्याचबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका मुलाखतीत सुद्धा सांगितलं की बऱ्याच हिंदी भूमिका फक्त त्यांच्यासाठी लिहिल्या जायच्या. आणि आपण जर असं म्हणत असू की हिंदी सिनेमात मराठी कलाकारांना तेवढा मान मिळत नाही, तर लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या मैंने प्यार किया या सिनेमा दरम्यानचा एक किस्सा सांगितला होता. त्या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता सलमान खान मला चांगलाच घाबरायचा. माझ्या नशिबानं मी मराठीतला नायक असल्यामुळे आणि मराठीत मला चांगलं नाव असल्यामुळे ती लोक थोडीशी घाबरून असतात. मैंने प्यार केल्याचा किस्सा सांगतो की सलमानला कोणी सांगितलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डेपासून सावध राहा, तो ॲडिशन करतो, ऐत्या वेळेला हे होतं ते होतं. तर सुरुवातीला माझी बोलायचंच नाही, चांगला पोरगा सगळ्या युनिट बरोबर अजूनही मस्त. अशा प्रकारे मराठी कलाकारांना नेहमीच आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगलीच वागणूक मिळाली आहे, मग ती कोणत्याही भाषेची सिनेसृष्टी असो. आता परत येऊया अभिनेत्री स्नेहल सिदाम यांच्या विषयावर. तर स्नेहल यांची तेरी बातों में ऐसा उलझा जिया या सिनेमात छोटीशीच भूमिका आहे आणि ती त्यांनी उत्तम निभावली आहे. हा सिनेमा बघितल्यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुकच केलं आहे. अनेक जण म्हणतायत की भूमिका छोटी जरी असली तरी अभिनेत्री स्नेहल सिदामने ती चोख पार पाडली आहे. आणि आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं? खरंच मराठी कलाकारांना दुय्यम भूमिका अशा मिळतात का, की त्यांना जशा भूमिका सूट होतात तशा त्या मिळतात? कारण जर आपण काही दुसरे मराठी कलाकार बघितले तर त्यांना हिंदीत काही चांगल्या मोठ्या भूमिका मिळाल्या आहेत. जशा की असुर या हिंदी वेबसिरीजमध्ये मराठी अभिनेता अमय वाघ यांना एक महत्त्वाची भूमिका मिळाली होती. त्याचबरोबर अभिनेता श्रेयस तळपदे यांनीही हिंदीत अनेक महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. हेच नाही तर अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदीत बऱ्याच भूमिका गाजवल्या आहेत. असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी हिंदी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.